तापी क्षेत्र गिधाडे येथील हरिभक्त परायण सुधाकर रमेश पाटील यांचे वडील कैलासवासी रमेश हिरामण पाटील, कैलासवासी मालुबाई रमेश पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री गुरुसेवा प्रतिष्ठान धुळे जिल्हा निरपेक्ष कीर्तन दिनांक 23 जून 2025 रोजी रात्री 9 वाजता धार्मिक वातावरणात गुरुवर्य हरिभक्त परायण नरेंद्र महाराज माळी गुरुजी खंडलायकर यांनी आपल्या मधुरवाणीतून आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा या अभंगातून आई वडिलांची सेवा करा, तीर्थयात्रा नाही गेले तरी चालेल, आई वडिलांची सेवा हे पुण्य आहे उपदेश देत भगवंताची महिमा गायन करत सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करून घेतले। कीर्तनास धुळे, वाडीभोकर, कापडणे, बोरगाव, वाघाडी, शिरपूर, रथगल्ली भजनी मंडळींनी साथ दिली। तसेच या प्रसंगी श्री गुरुसेवा प्रतिष्ठान धुळे जिल्हा पदाधिकारी बाल ब्रह्मचारी महंत सतीशदास भोंगे महाराज, गुरुवर्य मच्छिंद्र महाराज, भागवताचार्य प्रमोद भोंगे महाराज, अध्यक्ष प्रभाकर मराठे, विश्वस्त हिम्मत बापू महाराज, कीर्तनकार किशोर महाराज, कीर्तनकार चंद्रकांत महाराज, संघटक संजय बापू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कीर्तनकार समाधान महाराज, डॉक्टर देसले महाराज, रोकडे दादा, राजपूत नाना, भैया महाराज, रिंकू महाराज तसेच शिरपूर तालुक्यातून वारकरी उपस्थित होते। सुधाकर पाटील, धन्य तुमची भक्ती, आज मी भक्ती उदयाला ठिकाणी आलेली आहे। छोटासा कार्यक्रम आहे, परंतु प्रत्येकाला आपापला काम या ठिकाणी आज सांभाळलं होतं बरं का। 2 दिवसापासून जो तो म्हणायचा की आबांचा कार्यक्रम नाही, आमचा सर्वांचा कार्यक्रम आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रत्येकाला फोन करायचा आणि तीच विभूती आज या ठिकाणी दिसते। आज या ठिकाणी हा सत्कार नाहीये, याला संस्कृतच्या यजुर्वेदातला जो समाज दिला जीवो त्या समाजामध्ये याला विदस्य ही नाव म्हटलं। विदस्य म्हणजे भक्तांच्या ठिकाणी पूजा केली जाते। आपण म्हणतो सन्मान सोहळे वगैरे, पण हा भक्तांच्या ठिकाणी एक आपण पूजा करतोय। आपण मागे आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमाने प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातून गावागावातून आपण जे वारकरी पुरस्कार प्राप्त रत्न या ठिकाणी निवडले होते, त्यांच्या ठिकाणी सुधाकर पाटीलच्या मनामध्ये विचार आला की मला छोटासा का असेना मला त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे। या ठिकाणी जे आलेले आहेत त्याचा सन्मान आपला करायचा आहे आणि आपल्या गुरुप्रतिष्ठानचं हे निमित्त बरं का। सर्व वारकऱ्यांनी मी हा गुरुविनंती करतो, हे गुरुप्रतिष्ठान असू द्या, ज्या संघटना आहेत ना, हे फक्त निमित्त आहे। आपल्या ठिकाणी बघा ज्यांचा सन्मान केला गेला, आपण तर केलाच आहे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमाने, परंतु गेल्या